रामकृष्ण हरी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 4 भक्त नामदेव हा पाहणार आहोत. मृत्यूलोकी जन्म घेण्याबद्दल उद्धवास ज्यावेळी भगवंताने आज्ञा केली त्यावेळी गर्भास न देता अयोनी संभव जन्म मिळावा म्हणून उद्धवाने प्रार्थना केली. भगवंताने ते कबूल केले व त्यास एका शिंपल्यात घालून भीमा नदीत सोडून दिले. तोच हा भक्त नामदेव होय. दामाशेठ नावाच्या पंढरपूर क्षेत्रात एक शिंपी पांडुरंगाचा मोठा भक्त होता. त्याची बायको गोनाई ही सुद्धा मोठी पतिव्रता होती. त्या दोघांचे सर्व आयुष्य पांडुरंगाची सेवा करण्यात गेले. परंतु पोटी संतान नसल्यामुळे गोनाई आपल्या नवऱ्यास एकदा म्हणाली की पांडुरंगाची प्रार्थना करून एक तरी पुत्र मागा. ते कबूल करून दुसऱ्या दिवशी देवळात गेल्यावर त्यांनी पांडुरंगाची तशी प्रार्थना केली. तेव्हा पांडुरंगाने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की उदयिक तू भीमा तीरी स्नान जाशील तेव्हा एका शिंपल्या वाहते येईल. तो शिंपला उघडून पहा, त्यात एक मुलगा असेल. तो घरी घेऊन जा. तेव्हा त्यास आनंद झाला. लागलीच त्यांनी ही गोष्ट आपल्या स्त्रीस सांगितली. दुसऱ्या दिवशी भीमातीरी दामाशेठ स्नानाकरिता गेला असता तेथे एक शिंपला वाहत आला. तो त्याने उचलून घेतला. त्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता. तो शिंपला उघडून पाहिला तेव्हा त्यात एक दिव्य पुत्ररत्न दृष्टीस पडले. ते घेऊन दामाशेठी घरी आला आणि स्त्रीस म्हणाला की पांडुरंगाने तुला पुत्र दिला, तो हा घे. गोनाईने ते मूल घेऊन आनंदाने स्तनास लावली. तो तिला पाना फुटला. मूल दूध पिऊ लागले. त्यावेळी त्यास फार हर्ष होऊन त्याची नाम सत्वर ठेवण्यात आले. नामदेव असे ठेवले. नामदेव लहान असताना एके दिवशी दामाशेठीला बाजारातून घरी येण्यास विलंब झाला. म्हणून त्या स्त्रीने नामदेवास देवालयात जाऊन नैवेद्य दाखवून आणण्यास सांगितले. नामदेवाने देवळात जाऊन पांडुरंगाची पूजा केली व नैवेद्याचे ताट देवापुढे ठेवले आणि हात जोडून उभा राहिला. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रार्थना केली की देवा भोजन करावे. पांडुरंग भोजन करून नैवेद्य खाईल असे त्यास वाटत होते, परंतु विठोबा जेवेना. तेव्हा नामदेव रडू लागला व म्हणाला, देवा माझा बाप आज बाहेर गेला आहे म्हणून आईने मला पाठविले. जर तू जेवला नाहीस तर घरी गेल्यावर आई मला मारील. मी लहान मूल आहे, मजवर तू रुसू नकोस. त्याने मोठ्या भक्तीने विठोबाची प्रार्थना केली. ही त्याची विनवणी ऐकून देवाने त्या समयी भोजन केले. नंतर देव नामदेवास म्हणाले, मी जेवलो ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. मग नामदेव विठोबास नमस्कार करून संतोषाने घरी गेले. तो घरी गेल्यावर नैवेद्य कोठे आहे म्हणून त्याला गोनाईने विचारले. तेव्हा विठोबाने नैवेद्य खाल्ल्याचे नाम्याने सांगितले. दुसरे दिवशी दामाशेठी घरी आल्यावर त्यास हे वर्तमान कळताच तो विस्मित झाला. त्याने नाम्यात सांगितले की विठोबा कसा जेवतो तो मला दाखव. त्या दिवशी दामाशेठी त्यास घेऊन देवालयात गेला. रोजच्या प्रमाणे त्याने षोडोपचार पूजा केली आणि नैवेद्य दाखवला, पण विठोबा जेवेना. हे पाहून नामदेवाने विठोबाची विनवणी करून प्रार्थना केली की आज माझ्या वल्लासमक्ष आपण भोजन करावे. तेव्हा विठोबाने नामदेवाच्या भक्तिस्तव तो नैवेद्य दामाशेठी समक्ष भक्षण केला. हा चमत्कार पाहून दामाशेठीचा हर्ष पोटात मावेना. त्याने नामदेवास आलिंगन दिली आणि म्हटले, आज तुझ्यामुळे मला विठोबाचे दर्शन झाले. नंतर ते दोघे घरी आले. दामाशेठीने आपल्या स्त्रीची गोष्ट सांगितली. ते ऐकून तिला फार आनंद झाला. तेव्हापासून त्या उभयतांनी त्याच्यावर फारच प्रीती जळली. पुढे नामदेवाचे त्यांनी लग्न केले व काही दिवसांनी नामदेवास मुलगा झाला. विठोबास विचारून त्याचे नाव नारायण असे ठेवले. त्याप्रमाणे नामदेवाचा संसार सुरू झाला. परंतु विठोबाची भक्ती करण्यात नामदेवाचा सर्व वेळ जाऊन संसाराकडे लक्ष न दिल्याने घरात सर्व प्रकारची विपत्ती होती. ह्या कष्टामुळे एक दिवस त्याची आई त्याला फार रागवून बोलली. त्यामुळे नामदेव रुसून देवळात जाऊन बसला. त्यावेळी नामदेवाच्या घरातील अडचण ओळखून पांडुरंगाने वाण्याचे रूप घेतले व नामदेवाच्या घरी गेला. त्यावेळी नामदेवाची बायको राजाई ही शेजारणीस घरातील गाऱ्हाणे सांगत बसली होती. देवाने राजाईस बोलवून सांगितले की माझे नाव केशवशेठ. नामदेव माझा जिवलग मित्र आहे म्हणून मी हे द्रव्य आणले आहे. असे बोलून व द्रव्य देऊन देव अदृश्य झाला.
देव गेल्यावर राजाईने बाजारातून सर्व सामान आणले व ती स्वयंपाक करून बसली. पतीने देवाची बहुत दिवस सेवा केली, तिने करून तो पावला अशी तिची खात्री झाली. त्यावेळी नामदेवाची आई गोनाई दाणे आणण्याकरता बाहेर गेली होती. तिला हे वर्तमान ठाऊक नव्हते. दाणे घेऊन घरी येताच ती देवळात गेली आणि नामदेवाची समजूत घालून त्यास बरोबर घेऊन आली. घरी राजाईने तर सर्व प्रकारे श्रीमंतीचा थाट केला होता. तो पाहून नामदेव व गोनाई चकित झाली. नामदेवाने आईस विचारले, परंतु तिला काहीच माहीत नव्हते. मग त्याने बायकोस विचारले, तेव्हा ती काही न बोलता गप्प राहिली. शेवटी जणी म्हणू लागली. नामदेवाची दासी होती, तिने सर्व वर्तमान सांगितले. आपल्या करिता पांडुरंगाला त्रास झाला ही गोष्ट नामदेवास रुचली नाही. त्याने तत्काळ ब्राह्मणास बोलवून देवाने दिलेली सर्व संपत्ती त्यास वाटून टाकली. याप्रमाणे भक्तिविजय ग्रंथातील 4 पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. रामकृष्ण हरी.